नमस्कार, मी संजय सोनवणे. पुरुष सत्ताक पद्धतीपासून महिलांनी मुक्त व्हायला पाहिजे हा विचार तसा आजचा नाही. हा गेल्या 100-150 वर्षामध्ये महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील किंवा आताचे राहुल गांधी असतील, यांनी हा विचार मांडला आणि पुरुष सत्ताक पद्धतीला आव्हान द्या, ती उद्ध्वस्त करा, असं आव्हान त्यांनी पुण्यात केलं. त्याच्यामुळे प्रचंड गदारोळ उमजला आणि स्वाभाविकपणे ज्यांनी पुरुष सत्ताक पद्धतीचा पाया घातला, ती सर्वत्र राबवली, तो वैदिक समाज, वैदिक धर्मीय लोक एवढे तुटून पडलेले आहेत, पिसाळल्यासारखे, की आपल्याला प्रश्न पडतो की यांना पुरुष सत्ताक पद्धतीचं एवढं कौतुक का. खरं म्हणजे याच्यामागे प्रचंड मोठा इतिहास आहे. मनुस्मृतीबद्दल राहुल गांधी बोलले, परंतु मनुस्मृती हा एक भाग झाला. प्रश्न असा आहे, कोणतंही साहित्य निर्माण होतं, कोणता विचार निर्माण होतो, त्याचा प्रसार केला जातो, प्रचार केला जातो आणि त्याला एक धर्मनियम म्हणून राबवलं जातं. लक्षात घ्या, समाज नियम हे बदलू शकतात. आज एखादा नियम आहे, उद्या परवा दुसरा असेल, नंतर तिसरा असेल, मागे चौथाच असेल, ते ठीक आहे. पण धर्मनियम हे अपरिवर्तनीय असतात असा समज केला जात असल्यामुळे त्याच्याबद्दल चर्चा न स्वाभाविक आहे. पण महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पुरुष सत्ताक पद्धती मुळात जन्माला घातली कुणी, ती जगामध्ये आली कुणी, त्याचं तत्वज्ञान कोणी प्रस्तुत केलं, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. इथे हा धार्मिक किंवा सामाजिक किंवा राजकीय एवढ्या पुरताच त्याला मर्यादित न पाहता एक व्यापक प्रश्न म्हणून पाहिला पाहिजे. कॉम्रेड शरद पाटलांसारखे विद्वान असे म्हणून गेले की एकेकाळी स्त्री सत्ताक पद्धती होती, गणदेवी गणमाता यांच्या स्वरूपामध्ये किंवा निवृत्तीच्या स्वरूपामध्ये स्त्री सत्ताक पद्धती असत होते, जिथे स्त्रियांचंच राज्य होतं, स्त्रियांच्याच हातात सारे अधिकार होते आणि पुरुष जणू काही त्यांचे गुलाम असल्यासारखे वागत होते, अशी मांडणी करतात. पण ती मांडणी सुद्धा अत्यंत चुकीची आहे, इतिहासाला धरून नाही आहे. इतिहासामध्ये स्त्री सत्ता असणारी राज्य कोणत्या स्वरूपाची होती, कोणत्या प्रकारची होती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होत होती हे पाहायला पाहिजे. आता ग्रीक महाकाव्य होमरचं इलियड, त्याच्यामध्ये अमेझॉन वुमन्स, अमेझॉन स्त्रिया यांचं स्वतःचं त्या बेटावर स्त्रियांची सत्ता होती, तिथे पुरुषांना अस्तित्वच नव्हतं, स्थानच नव्हतं, अशी मांडणी त्यात केलेली आहे. तर भारतातील काही राज्य होती की जिथे स्त्रियांना पूर्ण अधिकार होते, जिथे राणी स्त्री आणि नवऱ्यावर अधिराज्य गाजवणारी असायची आणि अधिकारी जायचे ते मुलीकडे जायचे, ते मुलाकडं किंवा बाच्याकडं किंवा पुतण्याकडे नाही. भारतात राणी अब्बक्का ज्या होऊन गेल्या कर्नाटकमध्ये, तुळुनाडूमध्ये, त्यावेळेस सुद्धा ते स्त्री सत्ताक पद्धतीचेच अन्वय होते. पण ती स्त्री सत्ताक पद्धती अशी होती की राणी ही स्त्रीच असायची किंवा जावई असायचा, परंतु मुलगा किंवा नातू नसायचा. ही अशी एक वेगळी आधी या संताना म्हणून त्याला प्रथा म्हणतात ती होती. परंतु पुरुष सत्ताक पद्धतीमध्ये पुरुष हा सर्व सत्ताधारी, सर्व प्रकारचं, म्हणजे अगदी राजसत्ताच नव्हे, कौटुंबिक जीवनात सुद्धा सार्वभौमत्व गाजवणारा एक घटक, जिथे पुरुष महत्त्वाचा आणि स्त्री दुय्यम अशी स्वरूप येणं ही पुरुष सत्ताक पद्धती आहे. स्त्री सत्ताक पद्धती जरी असली वेगवेगळ्या प्रकारची, तरी ती अशी कधीच नव्हती जिथे पुरुषांना महत्त्व आणि स्त्रियांना नाही, आणि स्त्री सत्ताकमध्ये स्त्रियांनाच फक्त महत्त्व, पुरुषांना नाही, अशी स्थिती नव्हती. ती एक राजकीय वारसा हक्काची एक वेगळ्या पद्धतीची रचना होती. आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मग ही पुरुषांनाच महत्त्वाचं स्थान आणि स्त्रीला दुय्यम स्थान. भारतीय जो पुरातन धर्म आहे तो हिंदू धर्म, म्हणजे जो लोकधर्म होता, त्या धर्मामध्ये शिव आणि पार्वती हे सर्वात पुरातन दैवत मानली जातात, ज्यामध्ये शिव आणि पार्वती हे बरोबरीचे आहेत. लक्षात ठेवा, शिवही महत्त्वाचा नाही म्हणजे पार्वतीपेक्षा मोठा नाही, किंवा पार्वती शिवापेक्षा मोठी नाही.
ती बरोबरची आहे, दोघांचे स्वातंत्र्य आहे, दोघे तत्वचर्चा करू शकतात, भांडू शकतात, एकमेकांशी तात्विक वाद घालू शकतात आणि ते नेहमी एकमेका शेजारी किंवा कोणी कोणाच्या मांडीवर बसलेले असतात. परंतु वैदिक धर्माचा जो मुख्य देव सध्या आहे, मूळ देव तो इंद्र होता, त्याचा काळ गेल्यानंतर मग यांनी विष्णूला पुढे आणलं शिवाला टक्कर देण्यासाठी. त्या विष्णूचं प्रतिकात्मक रूप पहा की विष्णू शेष नागावर झोपलेला असतो आणि त्याचे पाय चेपत लक्ष्मी बसलेली असते. हा फरक आहे, लक्षात ठेवा. एकमेकांची सारीपाट खेळणारे शिव पार्वती हे बरोबरीचे आणि विष्णूचे पाय चेपत बसणारी लक्ष्मी ही एक सामाजिक धार्मिक मनोवृत्तीचं अत्यंत वेगळं आणि विद्रूप प्रतीक आहे. सत्ताकता महत्वाची नाही, ती बरोबरी असणं, समानता असणं आणि समान अधिकार असणं ते मान्य करणं आणि एकमेकांना तेवढाच बरोबरीचा सन्मान देणं हे खरं अभिप्रेत आहे जे हिंदू धर्मामध्ये होतं. आणि आजही जर आपण ग्रामीण भागात गेलो किंवा बहुजन समाजात पाहिलं, जे खरे हिंदू तेच आहेत, त्यांच्यात जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांना तो अधिकार आहे. आपण गंमत पाहू, राण्या स्त्रिया कुठे कुठे झाल्या. काश्मीरमध्ये दिद्दा राणी असेल, कोठा राणी असेल, सुगंधा राणी असेल किंवा दक्षिणेत राणी अब्बक असेल, ते नवऱ्याची घटस्फोट घेतला, स्वतःच्या उल्हाळ राजाची स्वतः स्वामिनी बनली आणि पोर्तुगीजांशी असंख्य लढ्या लढल्या 16व्या शतकामध्ये. लक्षात घ्या. मल्लम्मा असो, राणी मल्लम्मा, ज्यांना शिवाजी महाराजांनी सावित्री हा किताब दिला, त्या सुद्धा विधवा होऊनही त्यांना राज्य अर्पण केलं शिवाजी महाराजांनी आणि त्या राज्याच्या सार्वभौम सम्राज्ञी त्या होत्या. ताराणीचे येऊ, त्याही विधवा झाल्यानंतर त्या तब्बल 7 वर्ष औरंगजेबाशी संघर्ष करत राहिल्या. औरंगजेबाला हरवलं, स्वतः राणीपद सांभाळलं आणि त्यांच्या अधिकाराखाली सर्व सत्ता चालू राहिली. अशी अनेक असंख्य उदाहरणं आहेत. आपण अहिल्यादेवींचे घेऊ, त्या तर विधवा होत्या, त्या स्वतंत्र सार्वभौम राणी बनल्या. त्या राणी बनल्या एवढंच नाही तर युरोपमधल्या स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळीच्या एक नेता बनल्या. आणि एवढंच नाही तर जोआना बेली सारख्या कवयित्रीने त्यांच्यावर खंडकाव्य लिहिलं, एक स्त्री महत्तेची प्रतिमा म्हणून. परंतु वैदिक समाज जर आपण पाहायला गेलात तर एवढे पेशवे झाले, एकही विधवा पेशवीनबाई पेशवेपदाची सूत्र हातात घेऊन पेशवाईचा गाडा सांभाळल्या असं तुम्हाला उदाहरण मिळणार नाही. पडद्यातली कटकार असताना ठीक आहे, ती सारा जगभर चालूच असतात, ती वेगळी. परंतु प्रत्यक्षात सत्ता एकाही पेशवीने सांभाळला असं तुम्हाला उदाहरण मिळणार नाही. ते जाऊ द्या, इतिहासात जाऊ आपण. इतिहासात सुद्धा एकही वैदिक राणी जिने स्वतंत्रपणे राज्यकारभार पाहिला अशी एकही झाल्याचं तुम्हाला आढळणार नाही. परंतु हिंदू समाजामध्ये किंवा ज्याला आपण बहुजन म्हणतो त्यांच्यामध्ये मात्र असे असंख्य उदाहरणं आहेत. गावामध्ये कारभारणी म्हणजे बरोबरच नातं होतं, स्त्री पुरुषामध्ये बरोबरच नातं, कष्टामध्ये बरोबरीचा वाटा आणि ते तेवढंच स्वातंत्र्य. एकमेकांशी ते भांडू शकतात, मारामारी करू शकतात, एकमेकांच्या डोक्यात दगडही घालू शकतात, परंतु त्यांच्यामध्ये स्त्री आणि पुरुष यामध्ये कोणी वर्चस्वशाली नाही ही दाखवून देण्याची एक जी भावना आहे ती आपल्याला दिसते. वैदिक समाजात ही प्रथा का आली मग? प्रश्न असा आहे, महत्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळेस वैदिक समाज जन्माला आला, त्यांचे मूळ DNA जर पाहिजे आपण, म्हणजे वैदिक समाजाचे जे धर्म स्थापन करणाऱ्यांचा नंतरचे बरेचसे वैदिक तर धर्मांतरित आहेत, त्यांनी वैदिक धर्मात गेले, जसे काही हिंदू मुस्लिमातही गेले, ख्रिश्चनही झाले. हा जसा भाग झाला तसाच तो वैदिकाच्या बाबतीत सगळ्यात आधी झाला. ते असो, परंतु धार्मिक तत्वज्ञान त्याचं काय? स्त्रियांना अत्यंत तुच्छ देखायचं,
कमी दर्जाच लेखायचं. स्त्री ही पापाची योनी आहे असं मानायचं. स्त्रीचा स्पर्श म्हणजे नरक समान आहे असं तत्वज्ञान प्रस्तुत करायचं आणि स्त्रियांचा गैरमार्गाने उपभोग घ्यायचा, स्त्रियांचं शोषण करायचं, स्त्रियांवर अन्याय करायचा, त्यांच्यावर अत्याचार करायचा, त्यांना छळछळ छळायचं. एकडे घरात पाहुणा जरी आला तरी आपली पत्नी, आपली स्त्री त्याला अर्पण करायची. ही प्रथा ही वैदिक समाजामध्ये होती. याची असंख्य उदाहरणं तुम्हाला रामायण, महाभारत, ब्राह्मण साहित्य आणि ऋग्वेदामध्ये मिळतील. ते काय मी काही वेगळी सांगायची गरज नाही. जे आहे ते आहे, हे फॅक्ट आहे. तुम्ही फक्त गुगल किंवा AI वर चेक करू शकता. ही वस्तुस्थिती आहे. त्यात मी काही वावगं किंवा वेगळं जगावेगळं सांगत नाही. कारण आजकाल माहिती समजून घेण्याची अनंत साधनं आहेत. ते एखादी सांगितलं दुसरं ऐकलं असं आज होऊ शकत नाही आणि होई नाही. कारण आपला ज्ञानाशी प्रश्न आहे, सत्याशी प्रश्न आहे. हा समाज जन्माला आला मध्य आशियामध्ये, नंतर ते अफगाणिस्तानमध्ये सरकले. अफगाणिस्तानमध्ये त्यांच्या 2 गट पडले. एक झरतुष्ट्राने स्थापन केलेला पारशी धर्म आणि त्याच्या मागोमाग वैदिक लोकांनी स्थापन केलेला वैदिक धर्म, ज्याला आजकाल सनातन धर्म असंही नाव दिलं जातं, कधी आर्य धर्म असं नाव दिलं जात होतं आणि कधी कधी ते स्वतःला हिंदूही समजतात, पण ते हिंदू नाहीत, काहीच नाही, ते वैदिक होते, वैदिक आहेत. वैदिकातील नाव त्यांनी स्वतःला काही देऊ. मनुस्मृतीचं उदाहरण राहुल गांधींनी दिलं. त्यामुळे मनुस्मृती समर्थकांच्या पोटात गोळा उठणं स्वाभाविक आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली होती. कारण का? ती विषमतेचं समर्थन करते आणि ती फॅक्ट आहे. ती समर्थन करते विषमतेचं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य असं. पण ते पुरुषांमधलं विभाजन झालं. पण सगळ्या स्त्रिया या त्याज्य आहेत, भोग्य आहेत आणि त्या फक्त आणि फक्त पुरुषाला सुख देण्यासाठी आहेत, हे मान्य करणारा, मानणारा, धर्म तत्वज्ञान मांडणारा हा समाज. एकीकडे मनुस्मृती म्हणते यत नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जेथे स्त्रियांची पूजा होते तेथे देवता रम्माण होतात. पण रम्माण होतात म्हणजे काय? देवता. कारण इंद्र आणि शची याच्यामध्ये शची ही इंद्राची पत्नी. शची ही खरं तर एका असुराची म्हणजे आर्यविरोधी किंवा वैदिक विरोधी धर्माच्या माणसाची स्त्री. तिला याने जबरदस्तीने तिची लग्न केलं, शास्त्रालाही मारून टाकलं, अक्षरशः मारून टाकलं, हत्या केली. आणि शचीला आयुष्यभर अन्यायात यांच्यात ठेवलं. आणि इंद्र ते रम्माण म्हणजे रमन्ते तत्र देवताचा अर्थ तुम्ही या इंद्र आणि शचीच्या कथेतनं समजून घेऊ शकता. असे अनेक आहेत. म्हणजे अगदी ऋग्वेदातले संवाद जर पाहिले, म्हणजे अगस्त्य लोपामुद्रा संवाद जरी पाहिलं तर लक्षात येईल की स्त्री तिथे दुय्यम आहे, तुच्छ आहे, भोग्य वस्तू आहे. हे दुर्दैवी वास्तव आहे. आता प्रश्न असा पडतो की पुरुष सत्ता ही जी पद्धत आहे, पुरुष सत्ताक पद्धत, कारण मनुस्मृतीमध्ये म्हणजे जसं ऋग्वेदातही अनेक ठिकाणी आलेलं आहे, इतर ब्राह्मण साहित्यातही अनेक ठिकाणी आलेलं आहे, परंतु मनुस्मृतीमध्ये त्याचा कोडिफाय केलं गेलेलं आहे, म्हणून ते जास्त महत्त्वाचं. राहुल गांधींनी मनुस्मृतीचा निषेध त्यासाठीच केला की मनुस्मृती एकीकडे म्हणते यत्र नार्यस्तु पूजन्ते आणि दुसरीकडे म्हणते की कुमार वयाची मुलगी असताना बाप तिचा सांभाळ करतो, तरुण झाली, लग्न झालं तर नवरा तिचा सांभाळ करतो आणि म्हातारी झाली तर मुलं तिचा सांभाळ करतात. तिला स्वातंत्र्य नसतं. न स्त्री स्वातंत्र्य मरहती, स्त्रीला स्वातंत्र्य नाही. म्हणजे स्त्रियांचं कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाकारण्याची उद्घोषणा करणारं हे साहित्य, जे मानवतेच्या किंवा माणुसकीच्या किंवा मानव समाजाच्या यत्किंतीच्याही हिताचं नाही, त्याच्याबद्दल मनुस्मृती असं म्हणते. आणि त्याप्रमाणेच समाजावर तेच विचार बिंबवले, कपडे असे घाला, कपडे तसे घाला, हे खा, हे ते खाऊ नका, संध्याकाळी 7च्या आत घरात या, मुलाला आम्ही काही करायला मोकळीक देऊ, मुलं काही मतं करू देणार नाही. पण मुलाने लफडं केलं तर कोणतरी मुलीशीच करणार, हे याच्या कशात लक्षात आलं नाही आतापर्यंत, मला कळत नाही. हे विनोदी लोक आहेत, अक्षरशः विकृत लोक आहेत. हा विकृत काम असा की मुलांना कोणाशी लफडं करायची संधी द्या,
हरकत नाही, मुलगाच आहे, त्यांनी व्यसन केलं तरी चालेल, मुलगाच आहे. परंतु मुलीने मात्र असंच वागलं पाहिजे, पदर डोक्यावर घेतलाच पाहिजे, कपडे असेच घातले पाहिजे, तसेच घातले पाहिजेत, अंगाचा हा हिस्सा दिसू नये, तो हिस्सा दिसू नये. म्हणजे ही झाली पुरुष सत्ताक पद्धत. इथे फक्त पुरुषांची सत्ता असते आणि स्त्रियांची नसते. एवढ्या पुरतं ते मर्यादित, ती जरा राजकीय, फक्त राजकीय गोष्टी पुरतं. पण फक्त इथं राजकीय गोष्टीत पुरतं हे मर्यादित राहत नाही, तर हे दैनंदिन सामाजिक जीवनातलं एक वास्तव बनतं की पुरुषांनाच फक्त महत्त्व राहील, मुलांना सगळं स्वातंत्र्य राहील, मुलींना मात्र कसलंही स्वातंत्र्य असणार नाही. म्हणजेच ही खऱ्या अर्थाने पुरुष सत्ता. स्त्री सत्तेची पद्धत ही अशी नव्हती ना, ती बरोबरची होती. शिव पार्वतीच्या पद्धतीने, म्हणजे तुलाही स्वातंत्र्य, मलाही स्वातंत्र्य, तू माझ्याशी वाद करू शकतो वैचारिक, मी तुझ्याशी करू शकतो, मला तुझा राग आला मी जाऊ शकतो, तू मला मनवायला ये किंवा येऊ नको, किंवा मी तुला, तू रागावून गेलीस तर मी तुला परत प्रसन्न करायला परत येईल की नाही हे माझ्या असो. हे झालं परस्पर स्वातंत्र्य. आणि खरं म्हणजे मानवी जीवनामध्ये स्त्री आणि पुरुषांना याच प्रकारचं स्वातंत्र्य अभिप्रेत आहे. परंतु आज सामाजिक वास्तव या वैदिक विचारसरणीने एवढं भेडसावलं गेलं आहे की अक्षरशः की माणसं बलात्कार का करतात, तर मुलींनी कपडे तोकडे घातले. अरे हे काय, मग पुरुषांनी तोकडे कपडे घातले मग काय स्त्रियांनी बलात्कार करायला जाऊ का त्यांच्यावर? असे ना अभिप्रेत आहे का? असं नाही. मग मग ही बंधनं फक्त मुलींवर का, मुलांवर का नको? खरं तर बंधनं कोणालाच नको. सगळ्यांनी स्वतंत्र वागलं पाहिजे, स्वतंत्र वागता यायला पाहिजे आणि परस्पर सामंजस्याने, परस्पर सन्मानाने जगता यायला पाहिजे. हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं राहुल गांधींनी पुण्यामध्ये येऊन हा जो संदेश दिला, त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, ती प्रत्यक्ष जाळली. परंतु आता अप्रत्यक्षरित्या राहुल गांधींनी मनुस्मृती पुन्हा एकदा शब्दांनी जाळली असं म्हणणं क्रमप्राप्त आहे आणि त्यासाठी त्यांचं स्वागत केलं पाहिजे. एवढंच मला म्हणायचं आहे. स्त्री आणि पुरुष हे बरोबरीचे आहेत. कोणी कोणाचा वरचढ नाही, कोणी कोणाचा वर्चस्व खाली जाऊ शकत नाही किंवा वर्चस्व गाजवू नये, एवढंच मी म्हणेन. धन्यवाद मित्र.